नमस्कार. घरगुती भोजन या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सीझन संपण्याच्या अगोदर एकदा तरी तुम्ही आंब्याची ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. रव्यामध्ये आंबा घालून आज आपण अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवत आहोत, जी की लहान मुलांना तर खूपच जास्त आवडेल अशी आहे. चला तर याचं काय बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर तर इथे आपल्याला एक आंबा घ्यायचा आहे. आंबा स्वच्छ व्यवस्थित धुवून घ्यायचा आणि यानंतर आंब्यामधील गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपण या आंब्यामधील गर व्यवस्थित असं काढून घेऊया. तर इथे आपल्याला ना 1 वाटी आंब्याचा गर लागणार आहे, म्हणजे संपूर्ण एका आंब्याचा गर घेतलेला आहे. आता हा आंबा आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. याच्यामध्ये 2 चमचे साखर घालूया. आवडीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता झाकण लावून आपण हे मिक्सरला फिरवून घेऊया. पहा, अशा स्वरूपाचा इथे आपण आंब्याचा पल्प बनवून घेतलेला आहे. अगदी पातळ रसासारखं नाही बनवायचं, जरा अशा स्वरूपाचं बनवून घ्यायचं. आता एका मिक्सिंग बाउलमध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे. यामध्ये हा अर्धी वाटी आंब्याचा पल्प आपल्याला घालायचा आहे. आंबा कितपत गोड आहे यानुसार तुम्ही याच्यामध्ये साखर कमी जास्त करून घालू शकता. रव्यामध्ये आपण पहा इथे संपूर्ण आंब्याचा पल्प घातलेला आहे. आता याला व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. छान असे एकजीव करून घ्यायचं आहे. पहा, या आंब्याच्या पल्पमध्ये हा रवा पूर्णपणे व्यवस्थित असा भिजलेला आहे, पाहू शकता. छान व्यवस्थित आपण याच्यामध्ये हा पल्प व्यवस्थित मिक्स करून घेऊ. रव्यामध्ये आंब्याचा पल्प अगदी व्यवस्थित असा मिक्स झालेला आहे. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे. सेम याच मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण याच्यामध्ये घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आपल्याला इथे या रव्याचं मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. मिश्रण जास्त घट्ट पण नको आणि अगदीच पातळ नको, मध्यम अशा स्वरूपाचं असायला हवं. आता यामध्ये ना आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी थोडंसं पाणी वापरलं. तुम्हाला जर पाणी नसेल वापरायचं तर तुम्ही संपूर्ण त्या दूध वापरलं तरीसुद्धा चालेल. दूध घालून आपण हे मध्यम अशा स्वरूपाचं मिश्रण तयार करून घेऊया. हलकंसं कोमट दूध आहे, जास्त गार पण नाही. हलकं कोमट दूध आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता अशा स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. याची कन्सिस्टन्सी पहा अशी आहे. आता याच्यामध्ये आपल्याला 1 चमचा वेलची पूड घालायची आहे. वेलची पावडर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे इनो. इनोच्या ऐवजी तुम्ही इथे बेकिंग पावडर किंवा खायचा सोडा वापरू शकता. अगदी थोडासा इनो घालायचा आहे. याच्यावरती थोडंसं दूध घालायचं आणि फटाफट असं मिक्स करून घ्यायचं. इनो घातल्यानंतर पहा, मिश्रण अगदी छान हलकं फुलकं झालेलं आहे, छान असं फुललेलं आहे. इथं आपलं आंब्याचं आणि रव्याचं मिश्रण तयार झालं. आता लगेच आपल्याला गॅसवरती आप्पे पॅन गरम करायला ठेवायचं आहे. याच्या सर्व साच्यांमध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. गोड पदार्थ बनवतोय त्यामुळे तेलाऐवजी तुपाचा वापर नक्की करा. सर्व साच्यांमध्ये आपण तूप भरून घेतलं. आता यामध्ये आंब्याचं मिश्रण भरून घेऊया. तर इथे आज आपण आंब्यापासून मस्त असे आप्पे बनवत आहोत. याला तुम्ही मिनी मँगो केकसुद्धा म्हणू शकता. अगदी हे केकप्रमाणे बनतं आणि चवीलासुद्धा तितकंच भन्नाट लागतं. याच्या सर्व साच्यांमध्ये आपण हे मिश्रण भरून घेऊया. मिश्रण भरताना पहा, कडेने भरायला सुरुवात करायची आणि सर्वात शेवटी मध्यभागी घालायचे आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला आता हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. म्हणजेच मलासुद्धा समजेल की आपल्या घरगुती भोजनच्या रेसिपीज कुठेपर्यंत पोहोचतात. चॅनेलवर नवीन आला असेल तर घरगुती भोजन चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पहा, इथे आपण हे आंब्याचं मिश्रण संपूर्ण साच्यांमध्ये भरून घेतलेलं आहे. आता गॅस आपल्याला मध्यम ठेवायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवूया. मध्यम गॅसवरती हे आप्पे आपल्याला 4 ते 5 मिनटं व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत. 5 मिनिटानंतर आपण यावरचं झाकण काढूया. तुम्ही ते पाहू शकता, आप्पे अगदी मस्त टम्म असे फुगलेले दिसतात. आता वरच्या बाजूने थोडंसं तूप सोडून घेऊया आणि हे आप्पे आपण पलटी करून घेऊया. पहा, आप्पे खालच्या बाजूने व्यवस्थित असे भाजले गेलेले आहेत. सर्वच आप्पे आपण पलटी करून घेऊया. तर काय होतं, मध्यभागी हीट जास्त असल्यामुळे मध्यभागीचे जे आप्पे आहेत ते पटकन भाजले जातात. परंतु साईडचे आप्पे तुम्ही ते पाहू शकता, साईडच्या आप्पे भाजण्याकरता जरासा वेळ लागतो. हे आप्पे भाजताना गॅस नेहमी मध्यम ठेवायचा, म्हणजे आप्पे आतमध्येपर्यंत व्यवस्थित शिजले जातात, छान मऊसूत आणि जाळीदार होतात. पहा, कढीचे आप्पे काय अजून व्यवस्थित भाजलेले नाहीत.
जसे जसे भाजले जातील तसे आपण अलटीपलटी करून घेऊया। तर आंब्याचा सीझन आहे आणि आंब्याचा सीझन असला की आपण खूप सारे आंब्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवून खात असतो। तर त्यापैकीच हा एक पौष्टिक आंब्याचा पदार्थ तुम्ही नक्की बनवून पहा। लहान मुलांना तर हे आंब्याचे केक किंवा हे आप्पे खूपच जास्त आवडतील। सीझन संपण्या अगोदर तुम्ही एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा, चवीला खूपच मस्त लागते। तर पहा इथे आपण आप्पे पलटून घेतलेले आहेत। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। पाहू शकता खालच्या बाजूने म्हणजे दोन्ही बाजूने आपण हे आप्पे अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। पाहू शकता याला रंग सुद्धा अगदी मस्त आलेला आहे। केसर आंबा वापरलेला आहे त्यामुळे अगदी तसा परफेक्ट रंग आलेला आहे। यामध्ये आपण फूड कलर वगैरे काहीही वापरलेले नाही, अगदी नॅचरल येलो कलर याला आलेला आहे आणि मस्त असे हे आंब्याचे आप्पे इथे आपले तयार झालेले आहेत। पाहू शकता अगदी मऊ लुसलुशीत आणि स्पॉन्ज असे आपले आप्पे तयार झालेले आहेत। याला तुम्ही आंब्याचा मिनी केक सुद्धा म्हणू शकता, कारण चवीला अगदी केकप्रमाणेच लागतं। लहान मुलांना तर हे आप्पे खूपच जास्त आवडतील। पहा अगदी मस्त जाळीदार असे आपले आंब्याचे आप्पे तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पहा। कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा। जरा सुद्धा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या घरगुती भोजन अस्सल मराठमोळा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। त्यापुढील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला मिळतील। चला तर मग मंडळी आपण भेटूया आपल्या पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये। तुम्हाला कोणकोणत्या रेसिपीज पाहायला आवडतील मला कमेंटमध्ये नक्की कळवा। चला तर मग तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा। आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद। चला तर मग बाय बाय।